नमस्कार. वैभव निवाते क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. ॲक्च्युली दीपावलीची सुट्टी आहे, त्या निमित्तानं आम्ही आपल्या गावाकडे कोकणाकडे आलो आहे आणि मनाला शांती मिळावी म्हणून तर हरिहरेश्वरचं तीर्थक्षेत्र आम्ही निवडलेलं आहे. अतिशय सुंदर आहे, निसर्गाने नटलेलं. बाजूला समुद्रकिनारा आहे. खूप छान वाटतं, मनाला समाधान प्राप्त होतं. या धकाधकीच्या जीवनातून मन शांती जर हवी असेल तर असं कोणतंही धार्मिक स्थळ जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही जाऊ शकता. आम्हाला हे आवडले यावर्षी. आम्ही इथे आलो. सुंदर बालपणाच्या खूप आठवणी आहेत इथे, नाळ जोडलेली आहे आणि म्हणून येऊसं वाटलं. आणि आम्ही असेच दरवर्षी येत राहणार. तसं काळभैरवची जयंती वगैरे असं खूप मोठा उत्सव असतो. तुम्ही पण यायचा. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव दिलीप सत्यजय गुरव. मी इथे मंदिराचा व्यवस्थापक म्हणून काम करतो. इथे 2 मंदिर आहेत. प्रथम कालभैरव आणि योगेश्वरी आणि नंतर हरिहरेश्वर. तर प्रथम दर्शन कालभैरवाचं घेतलं जातं. तर कालभैरवाचं का तर शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी शंकरांनी कालभैरवाचा अवतार घेतलेला आहे. त्यांनासुद्धा तो कठीण चाललं होतं, म्हणून त्यांनी योग साधनेनी म्हणजे योगेश्वरीला साथीला घेऊन त्यांनी त्याचा वध केला. म्हणून ते हरिहरेश्वरांकडे गेले. बोले तुला काय आशीर्वाद देऊ? तर पहिला येणारा भक्त माझं दर्शन घेईल, नंतर हरिहरेश्वरांचं आणि परत कालभैरवांचं, तेव्हा त्याचं दर्शन पावन होईल. कालभैरव म्हणजे भूत पिशाच बाधा, म्हणजे काही संकट असतील माणसावर तर ती सगळी दूर होतात. हे उत्तराभिमुख कालभैरव. म्हणजे इथे कौल प्रसादाचं काम केलं जातं. नंतर आपल्यावर काही साडेसाती असेल तर शांतीसाठी म्हणजे कालभैरवावर अभिषेक रूपी सेवा बरोच गुरुजी. कौल प्रसादाचं काम म्हणजे पेशवे काळापासून म्हणजे माधवराव रमाबाई पेशवे इथे एक सुखशांतीचा कौल घेऊन गेलेले. त्याप्रमाणे अजूनपर्यंत इथे कौल प्रसादाचं काम चालू. हरिहरेश्वर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया पार्वती. हरी आणि हर, विष्णू आणि शंकर, म्हणून ते हरिहरेश्वर. आणि तशी ही पर्वत रूपाने आहे, ते निलिंग रूपाने आहेत. आणि जसे 4 पर्वत आहेत, ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती. ते एक 108 तीर्थांची परिक्रमा आहे.